चिंचोटी वॉटरफॉल नायगाव ईस्टमध्ये असणारा चिंचोटी वॉटरफॉल खूप लोकांना परिचयाचा नाही, कारण बऱ्याचशा लोकांनी याच्यावरती व्हिडिओ टाकलेत. काही लोकांनी बघितलेत की बाबा कसा आहे, पण हा खूप धोकादायक असा वॉटरफॉल आहे. कारण तिथे सुरक्षेसाठी काहीच असं नाही, कारण पाण्याचा प्रवाह एवढा असतो की तिथून पाण्याचा काहीच अंदाज लावता येत नाही. गव्हर्मेंटने तिथे जाण्यासाठी मनाई केली आहे, पण आपल्याला तिथे सुरक्षेसाठी आणि आपल्या काळजीसाठी आपला जर वॉटरफॉल बघायचा असेल तर बाहेरून बघू शकता, कारण पाण्याच्या आतमध्ये उतरू शकत नाही. जर तुम्ही कधी त्या वॉटरफॉलला भेट द्यायची वेळ आली तर तुम्हाला नायगाव ईस्ट या ठिकाणी उतरायचं आहे. नायगाव ईस्टला उतरल्याच्या नंतर स्टेशनच्या बाजूला 5 मिनटं सरळ चालत जायचं आहे. सरळ चालत गेल्याच्या नंतर तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील. शेअरिंग रिक्षा भेटल्याच्या नंतर तुम्हाला तिथे चिंचोटी धबधब्यासाठी विचारायचं. चिंचोटी धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला 30 रुपये पर पर्सन शेअरिंग रिक्षा भेटेल. त्यामध्ये तुम्हाला शेअरिंग रिक्षा करायचे आणि चिंचोटी या गावी उतरायचं आहे. रिक्षामधूनच जात असताना तुम्ही रिक्षावाल्याला विचारू शकता, कारण तिथले रिक्षा ह्या गाववाले चालवतात, कारण त्यांना चिंचोटी वॉटरफॉलबद्दल बऱ्याचशा माहिती आहेत. कारण आपण जर नवीन असतो, जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला काहीच अंदाज नसतो कुठल्या गोष्टीचा. आपण चालत असतो, आपण प्रवास करत असतो, पण तिथे असणाऱ्या काही धोकादायक अशा घटना असतात त्या आपल्याला काहीच माहिती नसतात. त्यामुळे आपण जर रिक्षामध्ये बसलात तर रिक्षा चालकाला तुम्ही विचारून, जसं आम्ही रिक्षातून उतरलो तसंच आम्हाला एक इडली सांबाराची ते गर्दी भेटली. बघूया जरा इडली सांबार कसं आहे. या आम्ही टेस्ट करण्यासाठी गेलो आणि छान होतं इडली सांबार. प्रत्येकाने एक डिश खाल्ली आणि पोटामध्ये एनर्जी आली, अंगामध्ये पूर्ण एनर्जी आल्याच्या नंतर आम्ही पुढला चिंचोटी प्रवास चालू केला. त्याच्यानंतर आम्हाला बघायचं आहे की चिंचोटी वॉटरफॉल कसा आहे, त्यामुळे आम्ही पुढला प्रवास चालू केला. इडली सांबारची जी एनर्जी होती ती बॉडीमध्ये चांगली होती आणि प्रवास पुढे चालू ठेवला आम्ही. तुम्हाला जर चिंचोटी धबधब्याकडे जायचं असेल तर तुम्हाला हे 2 रस्ते भेटतील. एक सरळ रस्ता चिंचोटी गावाकडे जातो आणि हा रस्ता आहे तो चिंचोटी धबधब्याकडे जातो. त्यामुळे तुम्हाला चिंचोटी वॉटरफॉलला जायचं असेल तर तुम्हाला राईट मारून सरळ जायचं आहे. सरळ गेल्याच्या नंतर तिथून आपल्याला जास्तीत जास्त तर 1-1.5 तास वरती वॉटरफॉलला जायला लागतो. त्यामुळे पुढे तुम्ही हळूहळू सावकाश चालत जायचं आहे. क्या है मधुमक्खी? राजू खतरनाक बच गया बोला।
ओ हा ह्या दोन वाघाने आम्हाला या धबधब्यापर्यंत आणून सोडलंय. त्यांचं मी मनापासून आभारी आहे. आणि या दोन वाघांची जी हिंमत आहे ती कोणामध्ये नाही. बघा आता शांतपणे एकदा आम्हाला बघतात आहे. हा आहे जो नजारा, त्याच्या आतुरतेसाठी आम्ही एवढी फटाफटा केली. हाथ में लेके रख लो. चलेगा उतना नॉर्मली ठंडा होता है, इतना मजा आएगा. फ्लेवर आ गया ना बटर का उसमें. आ गया बटर रहेगा, दबा के डाल थोड़ा देने आ गया